नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला एक मोठी बातमी. जिहाद ही संकल्पना केवळ इस्लाममध्ये नाही तर भगवद्गीता आणि ख्रिश्चन धर्मात सुद्धा आहे, असं विधान ज्येष्ठ काँग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकूरकर यांनी केलंय. श्रीकृष्णानं अर्जुनाला जिहाद शिकवला असं वादग्रस्त वक्तव्य माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी केलं. पाटील पुढे आणखी म्हणाले की महाभारत ग्रंथामध्ये सांगण्यात गीतेचा भाग समाविष्ट आहे आणि याच गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला जिहादच्या गोष्टी सांगतोय. काँग्रेसच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री मोहसिना किडवई यांच्या चरित्राचं प्रकाशन सोहळ्यामध्ये ते बोलत होते आणि भाजपनं मात्र या विधानावरती जोरदार टीका केली आहे. यहां पर कहा जाता है कि इस्लाम धर्म के अंदर जिहाद की बहुत चर्चा हुई है. अब ये जो सब कुछ पार्लियामेंट में हम काम कर रहे हैं वो जिहाद को लेकर काम नहीं कर रहे हैं, हम विचार को लेकर काम कर रहे हैं. और जिहाद की बात भी कब आ जाती है? जिहाद की बात तब आ जाती है जबकि सारे मन के अंदर स्वच्छ विचार होने के बाद भी अगर उस प्रकार से काम करने की कोशिश करने के बाद भी अगर कोई वो समझता नहीं है, वो नहीं करता है, तो कहा जाता है को आपको अगर शक्ति का उपयोग करने का है तो वो करना चाहिए. और वो सिर्फ कुरान शरीफ के अंदर नहीं है, वो महाभारत के अंदर जो गीता का जो भाग है उसके अंदर भी श्री कृष्ण की अर्जुन को भी जिहाद की बात ही कहते हैं. और ये सिर्फ ये जो बात है वो सिर्फ ये कुरान शरीफ में और गीता के अंदर है ऐसा नहीं है, मगर जो क्रिश्चियन लोगों ने लिखा है, जैसे कृष्ण ने भी लिखा है, और उन्होंने लिखा है कि आई हैव कम हियर नॉट टू एस्टेब्लिश पीस बट आई हैव कम हियर विथ स्वॉर्ड ऑल्सो. उन्होंने लिखा है, यानी सब कुछ समझाने की कोशिश करने के बाद अगर समझ नहीं रहे हैं. आणि त्यांच्या या वक्तव्यावरती भाजपकडून जोरदार टीका केली जाते. आणि आता पुढची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केदारनाथ आणि बद्रीनाथाच्या दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी केदारनाथ आणि बद्रीनाथ मंदिरामध्ये पूजा करण्यासोबतच विविध प्रकल्पांचं भूमिपूजन करतील. जवळपास 3,400 कोटींच्या प्रकल्पांचं भूमिपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. पण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केदारनाथ आणि बद्रीनाथ दौरा. सकाळी 8:30 वाजता केदारनाथ मंदिरामध्ये पूजा आणि दर्शन घेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यानंतर सकाळी 9 वाजता केदारनाथ रोपवे प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. सकाळी 9:10 आदिगुरु शंकराचार्य समाधी स्थळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देणार आहेत. सकाळी 8:30 वाजल्यापासून हा त्यांचा दौरा सुरू होईल. मग सकाळी 9:25 मंदाकिनी आस्थापथवरती विकास कामांची पाहणी पंतप्रधान मोदी करणार आहेत. मग मंदाकिनी आस्थापथ वॉटर ATM मध्ये श्रमजीवींशी संवाद साधतील पंतप्रधान 9:25. पुढे 9:45 सरस्वती अष्टपथ इथे विकास कामांची पाहणी करणार आहेत. मग सकाळी 11:30 वाजता ते बद्रीनाथ मंदिरामध्ये पूजा करतील आणि तिथे दर्शन घेतील. दुपारी 12:05 नदी किनारी आणि साकेत चौकातील विकास कामांची ते पाहणी करणार आहेत. दुपारी 12:30 वाजता मानागाव रस्ता आणि रोपवे प्रकल्पाची पायाभरणी सुद्धा पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. दुपारी 2 वाजता आगमन प्लाझा आणि तलाव इथे देखील विकास कामांची पाहणी ते करतील. आज संपूर्ण दिवसभर बद्रीनाथ केदारनाथ दौरा पंतप्रधान मोदी यांचा सकाळी 8:30 वाजल्यापासून या दौऱ्याला सुरुवात होईल. आता 2 वर्षांनंतर निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होत असल्यामुळे दिवाळीचा मोठा उत्साह आहे. मात्र महागाईमुळे ऐन दिवाळीमध्ये ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे. दूध,
ड्रायफ्रुट्स, तेल, बेसन यासोबतच इतर वस्तूंचे भाव वाढल्यामुळे दिवाळीचा फराळ आणि मिठाईचा भाव 20 ते 25% वाढलाय. त्यामुळे दिवाळीत सर्वसामान्यांना महागाईचे चटके बसतायत. त्यामुळे जळगावच्या बाजारपेठेमध्ये दरवर्षीपेक्षा यंदा गर्दी कमी दिसतेय. पुढची बातमी आहे. सासूमुळे पत्नी सोडून गेली असा समज करून घेत एका जावयानं सासूला धडा शिकवण्यासाठी स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला. कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी त्यांचा हा बनाव उघड करत त्याला बेड्या ठोकल्यात. संदीप गायकवाड असं जावयाचं नाव असून त्याच्या वेगवेगळ्या धर्माच्या 2 पत्नी आहेत. पहिल्या पत्नीला पोलीस ठाण्यामध्ये येऊन अपहरणाचा गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे अपहरण होताना त्याने चक्क बुरखा परिधान केला होता आणि दुसऱ्या पत्नीच्या आईवरती संशय जाईल म्हणून त्यानं हा बनाव केला. मात्र कोळशेवाडी पोलिसांनी या बनावट अपहरणाचा पर्दाफाश केला आणि बहादर जावई संदीप गायकवाड, त्याचा साथीदार जावेद खान, आकाश अभंग आणि अवी पाटील यांना पोलिसांनी या प्रकरणी अटक केली आहे. आता एक सविस्तर बातमी पाहूयात. 21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख या ठिकाणी चीनच्या सैनिकांसोबत लढताना केंद्रीय राखीव दलाच्या 10 जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि तेव्हापासून 21 ऑक्टोबर हा पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. वर्षभरात जे जवान देशात आणि राज्यामध्ये शहीद झालेत अशा जवानांना 21 ऑक्टोबर रोजी श्रद्धांजली वाहिली जाते. देशासाठी आपलं कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलिसांचं स्मरण करण्यासाठी आणि त्यांचा सन्मान ठेवण्यासाठी दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो. आणि या स्मृती दिनाच्या निमित्तानं आज मुंबईतल्या नायगाव पोलीस ग्राउंड इथे संचलन पार पडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करतील आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही उपस्थित आहेत मुंबईतल्या दादर नायगाव इथल्या पोलीस ग्राउंडवरती. आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. ज्या पोलिसांनी आपलं बलिदान दिलंय त्यांचं स्मरण करण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री इथे उपस्थित आहेत. प्रणाली. अगदी खरंय. वर्षभरामध्ये जे काही पोलीस दलातील आपले कर्मचारी आहेत किंवा सैनिक आपण थोडक्यात त्यांना म्हणूया, जे कर्तव्य बजावत असताना ज्यांचा मृत्यू होतो अशा सगळ्यांना 21 ऑक्टोबर रोजी आदरांजली वाहिली जाते शासनाच्या वतीनं. आणि त्यासाठी म्हणून आपण जर बघितलं तर नायगावच्या या पोलीस मैदानामध्ये आत्ताच्या घडीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही हजर राहिलेले आहेत. सध्या ज्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या ज्या पोलिसांचा मृत्यू कर्तव्य बजावत असताना झालेला आहे त्या सगळ्यांच्या नावांची यादी जी आहे या ठिकाणी वाचून दाखवली जाते आहे. एकत्रितरित्या या सगळ्या पोलीस जवानांना आजच्या दिवशी आदरांजली वाहिली जाते. आणि त्याच कार्यक्रमासाठी नायगावच्या पोलीस परेड मैदानामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही हजर राहिलेले आहे. 24 तास नागरिकांच्या सुरक्षेसाठी जे झटत असतात आणि कुठल्याही पद्धतीचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी जे आपले कर्तव्य बजावत असतात अशा पोलीस दलातील व्यक्ती जे की कर्तव्य बजावत असताना दगावलेले आहेत किंवा कुठल्याही काम करत असताना त्यांच्यावर घात अपघात झालेला असेल आणि त्यात त्यांचा मृत्यू झालेला असेल अशा सगळ्यांचा उल्लेख आजच्या दिवशी या ठिकाणी केला जातोय. आणि त्या सगळ्यांना एकत्रितरित्या आदरांजली वाहण्यासाठी पोलीस दलातील महत्वाचे पदाधिकारी त्याचबरोबर सगळे वरिष्ठ अधिकारी इतकंच नाही तर देश विदेशातले जे अँबॅसेडर आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. उपमुख्यमंत्री हे राज्याचे गृहमंत्री असल्यामुळे ते सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. आणि त्यांच्या वतीनं आता या ठिकाणी आपण पाहतो आहोत की सामूहिकरित्या या सगळ्या शहीद जवानांना आदरांजली वाहिली जाते आहे. जी प्रणाली. आणि आपण ही थेट दृश्य दाखवतोय पोलीस ग्राउंडवरची, जिथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत. आणि 21 ऑक्टोबर हा पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. वर्षभरामध्ये जे पोलीस कर्मचारी किंवा जवान ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, देशभरात आणि राज्यभरात शहीद झाले अशा जवानांना 21 ऑक्टोबरला श्रद्धांजली वाहिली जाते. आणि सध्या तिथे काय सुरू आहे, कोण कोण उपस्थित आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त, आणि नेहमी हा संपूर्ण कार्यक्रम कसा असतो?
मी जसं सांगितलं की इतर राज्यातले सुद्धा काही वरिष्ठ पदाधिकारी जे आहेत किंवा वरिष्ठ नेते मंडळी जी आहेत ती आलेली आहेत. पण त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या देशांच्या एम्बसी आहेत त्या सगळ्या एम्बसीना सुद्धा इथं बोलवण्यात आलेलं होतं. त्यानुसार जर आपण बघितलं तर बहुतेक सगळ्याच देशाचे अँबॅसेडर जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. कारण पोलीस दल हे केवळ राज्याच्या पोलिसांचं संरक्षण करत नसतात, तर देश विदेशातले जे अँबॅसेडर आहेत त्यांच्या ज्या एम्बसीज आहेत त्या एम्बसीला सुरक्षा पोहोचवणं, देश विदेशाशी जे काही आपले संबंध आहेत त्या संबंधांमध्ये समरसता राहावी, त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा घात अपघात होऊन कटुता निर्माण होऊ नये ही सुद्धा महत्त्वपूर्ण जबाबदारी या पोलीस दलावर असते. आणि त्यामुळे या पोलीस दलातील शहीद जवानांना अभिवादन करण्यासाठी जवळजवळ जर आपण या ठिकाणी बघितलं तर 20 ते 25 देशाचे अँबॅसेडर जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्याला दिसत आहेत. जी प्रणाली, ही थेट दृश्य आपण पोलीस ग्राउंडवरची दाखवतोय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शहीद पोलिसांना श्रद्धांजली वाहिली जाते. दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस देशातील आणि संपूर्ण राज्यभरातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली जाते. देशासाठी आपलं कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलिसांचं स्मरण आजच्या दिवशी केलं जातं आणि त्यांचा सन्मान ठेवण्यासाठी 21 ऑक्टोबरला पोलीस ग्राउंडवरती हा पोलीस स्मृती दिनानिमित्तानं त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. आज मुंबईतल्या नायगाव पोलीस ग्राउंड इथे पोलीस स्मृती दिन संचलन देखील पार पडेल. त्याचीच ही थेट दृश्य पाहतोय आपण. सन्माननीय प्रमुख मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्रीमान एकनाथजी शिंदे सरांना विनंती आहे, कृपया आपण पुष्पचक्र वाहण्यासाठी कृती स्तंभाकडे जावे. मागे मागे बघ. सन्माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्रीमान देवेंद्रजी फडणवीस सरांना विनंती आहे, कृपया आपण पुष्पचक्र वाहण्यासाठी कृती स्तंभाकडे जावे. अरे एकाने बोला. सगळे सांगायला लागले असं करा तसं करा. जास्त आहे त्याला. हो हो हो. सन्माननीय शिक्षण व पर्यावरण मंत्री श्रीमान दीपक केसरकर सरांना विनंती आहे, कृपया आपण पुष्पचक्र वाहण्यासाठी कृती स्तंभाकडे जावे. तिकडे थोडं तिकडे. हां चल. इकडे येतात ना. सन्माननीय मुख्य सचिव गृह श्रीमान मधुकुमार शिवाय सरांना विनंती आहे, कृपया आपण पुष्पचक्र वाहण्यासाठी कृती स्तंभाकडे जावे. तुम्हाला सांगतो मी इकडं ऐका ते काढून
सन्माननीय अप्पर मुख्य सचिव गृह श्रीमान आनंद विनय सरांना विनंती आहे कृपया आपण पुष्पचक्र वाहण्यासाठी स्मृती स्तंभाकडे जावे. तिकडं थोडासा ओरडत राहा. एकदम खाली करायचं. सन्माननीय पोलीस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण केलं आणि शूर पोलिसांना श्रद्धांजली अर्पण केली. 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून ओळखला जातो आणि संपूर्ण देशभरातील आणि राज्यभरातील पोलिसांना ज्यांनी आपल्या देशासाठी प्राणांची आहुती दिली त्यांना स्मरण करण्याचा हा दिवस. आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबतच राज्यातील अनेक दिग्गज इतर मंत्रिमंडळातील काही मंत्री हे देखील तिथे उपस्थित आहेत. मुंबईतल्या दादर इथल्या नायगावच्या पोलीस ग्राउंडवरती आणि तिथे स्मारकाला पुष्पचक्र अर्पण केलं जातंय. त्याचसोबत संचलन देखील पार पडेल. 21 ऑक्टोबर 1959ला लडाखमध्ये चीनच्या सैनिकांसोबत लढताना केंद्रीय राखीव दलाच्या 10 जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि तेव्हापासून 21 ऑक्टोबर हा पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. वर्षभरात राज्यातल्या किंवा देशातल्या ज्या ज्या पोलीस जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली जे शहीद झाले अशा जवानांना 21 ऑक्टोबरला म्हणजे आज श्रद्धांजली वाहिली जाते आणि त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुष्पचक्र अर्पण केलं. पोलिसांचं स्मरण ठेवण्यासाठी त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 21 ऑक्टोबरच्या दिवशी पोलीस स्मृती दिन पाळला जातो आणि त्यानिमित्तानं मुंबईतल्या नायगाव पोलीस ग्राउंड इथे संचलन देखील पार पडेल. त्याआधी सर्व मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण केलं. सर्व आमंत्रितांना विनंती आहे कृपया आसनस्थ व्हावे. प्लीज बी सीटेड. संगीत उतारेगी उतर संगीत साईडला सर्व आमंत्रितांना तसेच अधिकारी व अंमलदारांना विनंती आहे कृपया आपण पुनश्च उभे राहावे. प्लीज स्टँड अप. त्याचप्रमाणे गणवेशातील अधिकारी व अंमलदार आदेशानंतर सॅल्यूट करतील.
तर शहीद पोलिसांना मानवंदना दिली जाते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. ही दृश्य आपण पाहत होतो मुंबईतल्या नायगाव इथल्या पोलीस ग्राउंडवरची. यासोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची. नमस्कार.